नमस्कार सर्वांना. तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर गेले कित्येक दिवस आहे ना माझं मिनी ब्लॉगच पडत नाही आहे आणि कारण म्हणजे मला बरं पण वाटत नाही आहे आणि त्यात आहे ना आमच्या विराटचं एक्झाम पण आलेले आहेत. तर पूर्ण लक्ष आपल्या मुलांकडे असलेलं परवडतं असं एक्झामच्या टायमामध्ये. कारण एरवी तर आपण अभ्यास वगैरे घेतो पण एक्झामच्या टायमाला त्यांच्याकडे पूर्ण लक्ष असलं म्हणजे बरं असतं, म्हणून मी ब्रेक घेतला होता. आणि ह्या ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे ना मला गेल्या आठवड्यामध्ये रंगपंचमीमध्ये ना माझ्या मैत्रिणी मला भेटायला आली होती. तर तिनं रंग लावलेला आणि 2-3 असे व्हिडिओ बनवलेले आम्ही दोघी मिळून. तर त्या एका व्हिडिओमध्ये असं कमेंट आली होती की अनफॉलो करा, हे टाईमपास आहे म्हणून सगळे. तर तो तर फॉलो केलाच नाही आहे, पण दुसऱ्यांना पण सांगतो की अनफॉलो करा म्हणून. तर होय, आम्ही टाईमपासच करतो आम्ही मैत्रिणी मिळून दोघी. कारण आमच्यापाशी कुठला कामच नाही आहे, कामधंदा नाही आहे, म्हणून आम्ही दोघी मिळालो ना असं टाईमपास करतो. तर तिची प्रोफाईल जाऊन बघितली तर त्या प्रोफाईलवर आहे ना एकतर AIचे सगळे व्हिडिओ आहेत आणि तिचे DP पण किती छान ठेवलं आहे स्वामी समर्थांचा. म्हणजे किती तिचं श्रद्धा आहे बघा त्या स्वामी समर्थ देवावर, की दुसऱ्यांना येऊन असे हे कमेंट करायला. तर चला, प्रत्येकाची एक वेगवेगळी विचार असतात, तर त्यांना सगळ्यांना सामोरे जाता येणं आपले काम आपण करायचं. तर छान असं सगळी कामं आवरून घेतली पटापट सगळी. आज मम्मीने ना भोपळ्याची भाजी केली होती मस्त अशी. खूप दिवस झालं भोपळाची भाजी केली नव्हती, तर भोपळ्याची भाजी केली होती नाश्त्यामध्ये. मटर पुलाव बनवलेला, तर ते मटर पुलाव घालून घेतला प्लेटमध्ये आणि मस्त असं हे बघा लाल भडक आहे ना आमटी केलेली. तर पुलाव आणि आमटी घालून खाऊन घेतलं. नंतर पाणी आल्यावर जाऊन आहे ना धुणं वगैरे धुवून घेतलं. मग मम्मीला बरं नसल्यामुळे ते हॉस्पिटलला गेली होती. तर हॉस्पिटलला जाऊन येऊस तर आहे ना भाकरी 1-4 करून घेतले धुणं धुवून. तर ती मम्मी आली, तर येताना बघा कसा तिचा बाजार करून घेऊन आली. तर आमच्या मम्मीला फक्त बाहेर जायला मोका मिळाला ना तर पहिला कुठं जाते माहिती आहे का ती? साड्यांच्या दुकानात. तर साड्यांच्या दुकानात जाऊन पहिला ती 4,000 असू दे आणि 5,000 असू दे, कुठली बी साडी तिला पसंत पडली ना ते पहिला जाऊन घ्यायची तिची जशी ही. तर त्यातल्या ह्या साड्या असं चॉईस करून आणलेल्या तिनं. तर मला म्हणले तुला कुठली पाहिजे ते घे त्यातली साडी. पण मला तर आहे ना ही ब्राऊन कलरची साडी आवडलेली आणि ती मला अंगावर टाकून बघितली तर अजिबात छान दिसत नव्हती. मग दुसरी आहे ना ब्ल्यू कलरची घेतली ती आणि ती घालून बघितली तर ती छान दिसाल ती. मम्मी म्हणली तुला हे छान दिसते आणि हेच घे तू. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तर कसा वाटला नक्की सांगा. चला बाय.